आता जी घारतोंडेने आपल्या बोनसची स्कीम सांगितली, तुम्हाला कशी वाटली? हो हो, एकदम परफेक्ट आहे सर, एकदम परफेक्ट। सर खूप मेहनत घेतली मी ही स्कीम शोधायला। तुम्हाला सांगतो, ही स्कीम ऐकल्यावर आपला स्टाफ आनंदाने नाचायला लागेल, बघाच तुम्ही। चला तुम्हीच लोकांसोबत डिक्लेअर करा स्कीम। ओके सर, थँक्यू थँक्यू सर। हा तर मंडळी जरा इकडे लक्ष द्या। घारतोंडे बोला। यस सर, थँक्यू। तर कंपनी दरवर्षी सरसकट सगळ्या एम्प्लॉईजना बोनस देते, पण ते पैसे पगारासारखे पटकन संपून जातात। आता हे म्हणजे असं झालं की प्रत्येकाला एक एक वीट दिली। आता एक एक वीट घेऊन भिंत कधी बनणार? आणि अशी एक एक भिंत तयार झाली तरी त्याने घर कधी बनणार? घर बनायला खूप भिंती लागतात आणि खूप भिंती बनायला खूप विटा। अहो काय म्हणायचंय काय नेमकं तुम्हाला? मला एवढंच म्हणायचं होतं की बोनस मिळण्याच्या आशेने प्रत्येक जण जीव तोडून काम करेल आणि त्यामध्ये जे बेस्ट असतील त्यातल्या 5 जणांना भरघोस बोनस मिळेल आणि मग बाकी सगळे पुढच्या वर्षी त्या 5 जणांमध्ये आपण असू या ईर्षेने अधिक जोमाने काम करतील। म्हणजे कंपनीचाही फायदा आणि एम्प्लॉईजचाही फायदा। बघा सर, सगळ्यांना पटलंय। सगळ्यांनी नीट काम करा। ऑल द बेस्ट। एक्सक्यूज मी सर, मला काहीतरी बोलायचं। बोला बोला। हे जे पहिले 4-5 जण असणार आहेत ज्यांना बोनस मिळणार आहे, त्यांना निवडणार कोण? मी। नाही म्हणजे सगळे वरिष्ठ मिळून निर्णय घेतील। तर कशावरून या सिलेक्शन प्रोसेस मध्ये काही पार्शालिटी होणार नाही? कशावरून मॅनेजमेंटच्या मर्जीतल्या माणसांनाच बोनस मिळणार नाही? म्हणजे 2-3 जण घर बांधणार, पण त्यासाठी मेहनत मात्र सगळे करणार। मग जर का कंपनी या 2-3 जणांव्यतिरिक्त अजून कोणाचा विचारच करणार नसेल तर बाकीच्यांनी तरी कंपनीचा विचार का करावा? धारा कसा बघतोय बघ, गेली ग त्याची नोकरी गेली। सर ऍक्च्युली सर आय एम रिअली सॉरी सर। सर मी यांच्या वतीनं सॉरी म्हणते। ऍक्च्युली त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलंच नाही, त्यांनी काहीतरी वेगळंच सांगितलं। म्हणजे त्यांनी जे सांगितलं, जे तुम्ही ऐकलं ते त्यांना नव्हतं सांगायचं। त्यांच्या मनात काही वेगळंच आहे जे त्यांनी सांगितलंच नाही। त्याच्या मनात तर कळलं तुम्हाला काय म्हणायचं त्याला? गणपती बाप्पा मोरया। सर ऍक्च्युली घारतोंडे सरांनी जेव्हा स्कीम बद्दल सांगितलं तेव्हा आय एम शुअर खूप लोकांना आनंद झाला असेल। सगळ्यांना असं वाटलं असेल की आम्ही त्या 5 जणांपैकी एक असू आणि मग सगळ्यांचा बोनस आम्हाला मिळेल। पण सर ह्यांनी ज्यांना बोनस नाही मिळणार आहे ना त्यांचा विचार केला सर। आम्हाला सगळ्यांना बोनसची खूप गरज आहे सर। फक्त पैशासाठी नाही, पण पाठीवर पडलेली कौतुकाची थाप म्हणून सुद्धा सर। सगळ्यांच्या छोट्या छोट्या गरजा आहेत। कोणाला बाईक घ्यायची आहे, तर कोणाला मुलांच्या शिक्षणाचे पैसे पे करायचे, तर कोणाला हप्ते भरायचे। आणि दिवाळीच्या दिवशी एका भावंडाला कपडे आणले आणि दुसऱ्याला नाही आणले तर दुसऱ्याला वाईट वाटतं ना सर। तसंच आहे, जर एकाला बोनस मिळाला आणि बाकीच्यांना नाही मिळाला तर
त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना सर. असा विचार हा करतोय सर. माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर मी सुद्धा आधी त्याचा विचार करायला हवं ना. सर सर कुठलीही गोष्ट एकतर्फी नसते सर. एखादी व्यक्ती कंपनीचा जर एवढा विचार करत असेल तर कंपनीने पण त्याचा विचार करायला पाहिजे ना सर, असं म्हणणं आहे त्याचं. घारतोंडे, यस सर. तुमची स्कीम कॅन्सल. यापुढे प्रत्येकाला त्याच्या परफॉर्मन्स नुसार बोनस मिळेल. तुम्ही सगळे कंपनीचा विचार करताय, कंपनी देखील तुमचा विचार करेल. चला कामाला लागा. काही थँक्यू म्हणायची पद्धत असते की नाही? सॉरी, थँक्यू. पण कशासाठी? तुझी नोकरी गेली असती, मी वाचवली. हा हा हा, या युअर राईट. थँक्यू. आणि तो डायलॉग खूप छान होता, तू म्हणालीस ते. हसायला काय झालं? तो डायलॉग परीच आहे. आज सकाळी ती मला बोलली. तरीच एकदम माझ्यासारखी आहे ती. हा, सब दिलवाले एकदम सेम सोचते. सगळे बदमाश एकसारखा विचार करतो. काही जळतंय का ग? कुठे? कंटिन्यू. इट्स ओके, इट्स वर्किंग. प्रेमान, काम तेच होणार आहे. मॅडम, त्या सरांच्या मित्रानं मध्येच तोंड खुपसलं नसताना तर आपली स्कीम नक्कीच अप्रूव्ह झाली असती. घारतोंडे, तुम्ही ना थोबाडीत खाण्याच्या लायकीचे. फोन ठेवा. इडियट. काही कळलं का? पप्पा ऑफिसला का गेलेत ते? हॅलो पप्पा, मिथिलाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. घे. अगं बोल ना. अगं घे तर नाही. इडियट. घरातल्यांनी जगणं नकोसं केलंय, पण त्यांना माहित नाही सिम्मी काय चीज आहे. मेल आला, मेल. बोनसचा मेल आला. हो, मलाही आला. हो, मलाही आलाय. कसला मेल? काय झालं? अगं, आपला 3 वर्षाचा थकलेला बोनस आपल्याला आज एकत्र मिळणार आहे असं लिहिलंय मेल मध्ये. मस्तच यार. नेहा, तू सरांसमोर बोललीस म्हणून हे झालं. नाही रे, मोठ्या सरांनी विषय काढला म्हणून झालं. कुणामुळे का असे ना, ट्रीट शेफाली देणार. मी का? हो मग. चालेल चालेल चालेल. अब उन्होंने बोनस दिया है तो मुझे पार्टी तो देनी पड़ेगी ना. काय झालं काका? मुलाला पुढे शिकायचंय. घरी गेल्यानंतर रोजचा एकच प्रश्न, बाबा फॉर्म कधी भरू? अरे खिशात पैसे नसल्यामुळे मी उद्या बोलू, नंतर बोलू म्हणून टाळत होतो त्याचे प्रश्न. पण आता नाही. आता मी त्याला घरी गेल्यानंतर अभिमानाने सांगणार आहे, खूप शिक, हा बाबा तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. खरंच नेहा, खूप खूप थँक्यू. काका, आभार माझे नाही, यशचे मान. कारण तो आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलला. यश कुठे? तू इथे काय करतोयस? मी ते सोडा कोडवतोय. काय? कोडा सोडवतोय. कोड सोडवतोय सरांच्या खुर्चीवर बसून? उगाच नको ती डेअरिंग का करतोयस? कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. उठ तिथून. अगं, ते मी खरं सरांना ही फाईल द्यायला आलो होतो. बघितलं कोणीच नाहीये म्हणून थोडा वेळ म्हटलं बसून बघूया कसं वाटतंय. म्हणून सरांच्या खुर्चीवर बसलायस?
पण सर येत नाही तोपर्यंत बसू दे ना. असं दुसऱ्यांच्या खुर्चीत बसण्यापेक्षा आता बोनस मिळतोय ना पेंडिंग, त्यातनं स्वतःसाठी खुर्ची घे आणि त्यावर बस. उठा दिदी तू. हा काय प्रकार आहे? माझ्या केबिन मध्ये माझ्या खुर्चीवर बसलाय मिस्टर यश. मी अजूनही या कंपनीचा बॉस आहे, लक्षात ठेवा. आय एम सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी. मी ही फाईल ठेवायला आलो होतो सर. फाईल ठेवायला आला होतास? मग खुर्चीवर बसून काय चेकवर सह्या करत होतास? तसं नाही सर. तसं नाही मग कसं आहे? सॉरी सर. आज खुर्चीवर बसलाय, उद्या माझा नातू बॉस म्हणून निर्वाल सगळीकडे. मग पण आजोबा मला काय वाटतं माहितीये का की हे बघा पहिली चूक आहे, सो आपण माफ करूया त्याला. चूक ती चूक, पहिली काय आणि दुसरी काय? यू आर फायर्ड. नोकरी गेली तुझी. गेट आउट. नाही 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 सर 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 त्याला प्लीज सर नोकरीवर नका काढू सर. चूक झाली सर त्याची सर. तो माफी मागतोय सर. तो पुन्हा असं नाही करणार सर. सर त्याला नोकरीवर काढलं ना सर तर सर खूप खूप प्रॉब्लेम्स होतील सर. खूप प्रॉब्लेम्स होतील सर. तो घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा आहे सर. हे खरं आहे. त्यातून मुंबईत भाड्याचं घर. खूप प्रॉब्लेम्स आहेत सर. खूप खर्च आहे. भाड्याचं घर? आणि सर घरात बायको, आई वडील, म्हातारे आजोबा या सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यावर. आणि त्यातून नवरा सोडून गेला. नवरा सोडून गेला? हो म्हणजे नवरा नाही सर, बायको सोडून गेली असं म्हणायचंय सर मला. आता तर म्हणलेच की बायको घरी असते म्हणून. सर पण परत आली. पण जर आता त्याची नोकरी गेली ना सर तर पुन्हा सोडून जाईल सर त्याला. आणि सर त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतील बिचाराचे. बिचारा रे. सर आणि तुम्हाला तर माहितीये आत्ताच्या परिस्थितीत नोकरी मिळणं किती कठीण आहे. म्हणून असं बॉसच्या केबिन मध्ये येऊन बसायचं? नाही 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 सर. तो सर ही फाईल राहिली होती म्हणून सर. आणि त्यात त्याला ते हे कोड सोडवायचं होतं सर. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये कोड सोडवायला का? तसं नाहीये सर. प्लीज सर तो माफी मागतोय सर. त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज सर त्याची परिस्थिती समजून घ्या सर. असं नका करू. हो आजोबा, मलाही तसं वाटतं की आता आपण त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी. हे बघा घरातला तो एकटा कमावणार आहे. घरी बायको असते, म्हातारे आजोबा. नोकरी गेली तर बायको सोडून जाईल बिचारायला. खूप प्रॉब्लेम्स आहेत आजोबा. ठीक आहे, तू माझा नातू आहेस आणि तुम्हाला सांगतोय तर. आणि त्यातून या नेहा मॅडम यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एक वेळ माफ करूया ना. पण ही खुर्ची माझ्या नातूच्या लक्षात ठेव. त्याचं कोणीही बसलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? नाही सर, तो पुन्हा अशी चूक करणार नाही सर. मी शब्द देते सर. हा ठीक आहे नो प्रॉब्लेम. आणि यश, घरी गेल्यावर तुझ्या बायकोचे आभार मान. तिचं नाव घेतल्यामुळे वाचलायस तू. आणि हिने तुझ्यासाठी शब्द दिलाय म्हणून. आणि दिस इज लास्ट वॉर्निंग, समजलं? आय एम व्हेरी सॉरी सर. सॉरी सर. सॉरी सर. बघ आज वाचवलं मी तुला. नेहमी असं होणार नाही. म्हणजे तुझी नोकरी जाईल म्हणून मी खोटं बोलले सरांची. आणि मला सवय नाही असं खोटं बोलायची. काय आत्ता खोटं नाही बोलते. आय नो, आय एम सॉरी. आणि ते पण तुझ्यासाठी. आय एम सॉरी. मला एक सांग रे, असा का वागतोस तू? ती इतकी चांगली माणसं आहे. मी म्हटलं ना सॉरी. आणि मला माहिती आहे ती चांगली माणसं आहेत. इतकी वर्ष काम करतोय मी त्यांच्या बरोबर. मला सांग, इतकी वर्ष काम करतोस रे तू, त्यांना तुझ्याबद्दल काहीच कसं नाही माहिती? मोठी माणसं, आपण छोटी माणसं. त्यांना कुठे पडली आपल्यासारख्यांची? नाही तसं नाही. ते दाखवत नाही.
पण त्यांना तुझी खूप काळजी आहे. अरे यश, तुला बातमी कळली ना? थँक्यू रे बाबा, तू आमच्या सगळ्यांच्या बाजूने बोललास. थँक्यू काय, मी आपलं असं. ते ठीक आहे, पण नेहमी नेहमी असं बिंदास वागणं बोलणं हे योग्य नाही. राहू दे ग, स्वभाव आहे त्याचा आणि चांगलाही आहे. मी काय म्हणत होतो, सरांनी आपल्यासाठी इतकं काही केलंय तर आपण त्यांना एखादी भेट देऊया का? चांगली आयडिया आहे. फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपणही त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. मी करेन. समीर सरांसाठी मी काहीही करेन. आम्ही मोठ्या सरांबद्दल बोलतो. ओ, पण मोठ्या सरांसाठी करायचं काय? नाही म्हणजे गिफ्ट घेतलं तरी देणार काय? त्यांच्याकडे तर सगळंच आहे ना. हे पण खरं आहे. वस्तूपेक्षा भावना महत्वाची. मोठ्या सरांनी आपल्यासाठी खूप केलंय, हेच सांगायचं आपल्याला त्यांना. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं म्हणजे झालं. तर मग मी वर्गणी गोळा करतो. चला चला सगळ्यांनी पैसे काढा. पैसे काढा. हे वर्गणी काढा रे, वर्गणी. सरांसाठी गिफ्ट घ्यायचं, गिफ्ट. हाय शेफाली. हाय. अच्छा, तू ते समीर सरांबद्दल काय बोलत होतीस? म्हणजे मी जसा मुलगा इमॅजिन केला होता ना, अगदी तसेच आहेत समीर सर. हो. ऐक ना, तू बरीच वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोस ना? हो, खूप वर्ष. अरे मग सांग ना मला त्यांच्याबद्दल काहीतरी. काय सांगू तुला? नाही म्हणजे मी सांगेन तुला सगळं, पण तू जर का अजून कोणाला सांगितलंस तर आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली तर माझी नोकरी तर. नाही नाही नाही, अजिबात नाही. मी कोणालाही काहीही सांगणार नाही. नक्की? शेफाली प्रॉमिस. बरं, घरी कोण कोण असतं त्यांच्या? घरी ना, घरी तर सगळेच असतात ग, पण तरी बिचारे एकटे आहेत ते. इट इज व्हेरी लोनली. म्हणजे सरांची आई ते लहान असतानाच वारली, तेव्हापासून एकटेच वाढलेत बिचारे. आईचं प्रेम काय असतं हे कधी कळलंच नाही. आता तेच प्रेम होणाऱ्या बायकोमध्ये शोधतायत. आईचं प्रेम? हो ना, म्हणजे पहिल्याच भेटीत जी मुलगी त्यांना प्रेमानं मायेनं घास भरवेल ना, तिच्याशीच लग्न करणं, असं मागे एकदा मला म्हणाले होते. माँ की ममता रे. खरं आहे का? पण तू प्लीज कोणाला सांगू नको, कारण माझी नोकरी. नाही नाही, प्रॉमिस, कोणालाच सांगणार नाही. थँक्यू थँक्यू. एक काम. शेफाली मॅडम, चला वर्गणी द्या बघू. एक मिनिट. हा लगेच वर्गणी. येस सर. हा, तुमची वर्गणी. किती किती द्यायचे? 200 रुपये. आत्ताच द्यायचे? हो, आत्ताच द्यायचे. आत्ताच जायचंय ना. हो, आय नो. नाही मॅडम. हो द्या ना, किती उशीर करताय? देतो ना. आजपर्यंत कधी खिशात पैसे ठेवायची वेळच आली नाही. आता भांड फुटतंय वाटतं. सुरेश काका, हे माझे 200 आणि हे यांचे. यांचे पण? त्यांच्याकडे सुट्टे नाहीये. हा, तेच म्हणजे. थँक्यू, तुझे पैसे दिले. माझं वॉलेट कुठे मला माहितीच नाही. इट्स ओके. आत्ता नसतील तुझ्याकडे म्हणून मी दिले, नंतर दे मला परत.
का बघतोस? नाही मी